मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या कोस्टल रोडचं 82% काम पूर्ण झालेलं आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये कोस्टल रोडचा पहिला टप्पा हा सुरू करण्यात येईल अशी माहिती देखील स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली होती। आणि आपण जर बघितलं तर कोस्टल रोडचं जे काम आहे पहिल्या टप्प्याचं शेवटच्या टप्प्यात काम आलेलं आहे आणि अतिशय वेगाने हे काम सुरू असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते। सध्या मी वरळी परिसरामध्ये आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये मुंबईच्या मरीन ड्राईव्ह ते वरळी सिफेस परिसरापर्यंतचा हा पहिला टप्पा आहे आणि याचं काम जवळपास आता पूर्ण होत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। जानेवारीमध्ये हा रोड सर्वसामान्य मुंबईकरांसाठी कोस्टल रोडचा हा टप्पा सुरू करण्यात येईल अशी माहिती देण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोस्टल रोडच्या कामादरम्यान काही ऐतिहासिक अशा गोष्टी देखील घडल्यात आलेल्या आहे। साधारण मुंबईच्या समुद्रामध्ये 8.5 किलोमीटर लांबीची लांब अशी भिंत उभारण्यात आलेली आहे, ज्या भिंतीच्या माध्यमातून समुद्राच्या लाटांपासून या कोस्टल रोडचं जे संरक्षण होणार आहे। या सोबतच या जी 8.5 किलोमीटर लांबीची सलग भिंत समुद्रात उभारली आहे, यामुळे समुद्राच्या लाटांचं पाणी शहरामध्ये शिरण्यापासून देखील रोखलं जाणार आहे। त्यामुळे मुंबईमध्ये वॉटर लॉगिंगची जी परिस्थिती होते ही देखील टळणार आहे। या सोबतच जे नाले मुंबईच्या समुद्राला जाऊन मिळतात त्या नाल्यांच्या माध्यमातून भरतीच्या वेळी शहरांमध्ये वस्त्यांमध्ये पाणी शिरतं, हे शिरू नये यासाठी वेगवेगळे 14 फ्लड गेट्स देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे। आणि त्यामुळे मुंबईकरांचा जो प्रवास आहे, मुंबईकर दक्षिण मुंबईमध्ये काम करतात आणि त्यांना उत्तर मुंबईमध्ये प्रवास करावा लागतो, त्यांचा प्रवास विनाथांबा आता होणार आहे आणि कोस्टल रोडच्या माध्यमातून हा सुखकर प्रवास मुंबईकरांना जानेवारी महिन्यामध्ये अनुभवता येईल। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह मी अक्षय कुडकेलवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।